तुम्ही इथं बारदाना विकत आणलाय सोयाबीन विक्रीसाठी. किती सोयाबीन घेऊन आले, गाव कोणचं आणि बाजारात काय भाव विकतोय, इथं काय भाव अपेक्षा आहे? माझं नाव अरविंद रमेश वावळ, माळसापूरचा आहे मी या ठिकाणी 105 कट्टा सोयाबीनचा विकायला आणलेला आहे आणि त्याच्यासोबतच आम्हाला 129 कट्टा बारदाना लागला. तर हा बारदाना आम्ही मार्केटमधून विकत आणला आहे. बेलेश्वर या उत्पादक कंपनीने आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही हा बारदाना तुम्हाला वापस आल्यानंतर देऊ. आता आमची एक विनंती आहे या संस्थेलाही आणि या सरकारलाही, कमीत कमी आमचा हा बारदाना आम्हाला वापस मिळाला तर कमीत कमी जे तुम्ही हमीभाव देताय हा हमीभाव तरी आम्हाला पुरेल. पुरणार तर नाहीच आहे, पण कमीत कमी तेवढा आमच्या पदरी पडेल, जेणेकरून हा खर्च आणि हा खर्च दोन्ही खर्च मिळून आम्हाला जे काय हमीभाव तुम्ही द्यायलेत हा काहीतरी कुठल्या तरी अर्थाने मिळाला आहे असं आम्ही समाधान. बारदाना विकत आणायची अशी काय वेळ आली तुम्हाला की बारदाना विकत आणायला? इथं काय काय अडचणी येत? इथं या सेंटरवर आम्ही आलो, आज 2 दिवसापासून चक्रा मारतो. गाडे साहेबांचं किंवा या सेंटरवाल्यांचं यांचं म्हणणं असं आहे की बाबा बारदानाच नाही, तुम्हाला जर तुमचा माल विकायचाच असेल तर तुम्ही बारदाना विकत आणा. पण आम्ही आता मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर तिथं 4,000 किंवा 3,800 रुपये असा भाव आहे. आता या भावाने जर माल विकायचा म्हणलं तर हमी भाव तुमचा एक 4892 रुपये काहीतरी असा आहे आणि तिथला हा भाव 4,000 रुपये. मग यामधली जी तफावत ही भरून काढण्यासाठी आम्ही हमीभाव केंद्राकडे वळलो आणि हमीभाव केंद्रातून ते 800 रुपयाचं जे नुकसान आहे आमचं किंवा 900 रुपयाचं, हे नुकसान भरण्यासाठी इथं आलो तर इथं बारदाना नसल्यामुळे ते 400 रुपये त्याच्यातून मायनस व्हायलेत. म्हणजे आमच्या पदरी शेवटी 4400 ते 43 रुपयाचाच भाव पडतोय. हे आमची एक मोठी समस्या आहे. मागील 10-15 दिवसापासून एकतर सर्व्हरमध्ये नोंदणीची अडचण होती, कुठेतरी एकदम धीम्या गतीने नोंदण्या होत होत्या आणि नोंदणीचं झाल्याच्या नंतर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी मागील 15 दिवसापासून बारदानाच उपलब्ध नाही आहे. तर शेतकरी या ठिकाणी येऊन 2-2, 3-3 दिवस थांबत होते. तर शेतकऱ्यांची अशा अवस्था पाहून काही शेतकरी स्वतःहून आम्ही बारदाना लावतो परंतु आमचा माल खरेदी करा असं म्हणाले. तर आता शेतकरी त्यांचा तेच बारदाना घेऊन येत आहेत, परंतु त्यांचा बारदाना त्यांना वापस देऊ असंही आश्वासन आम्ही या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं थोड्या धीम्या गतीने का होईना थोडी खरेदी चालू केलेली आहे. आमचे 5 एकर शेती आहे. 5 एकर शेतीमध्ये 50 कट्टे सोयाबीन झाली यावर्षी पाण्यामुळे. तर बाजारात भाव नसल्यामुळे आम्ही खरेदी केंद्रावर आणलेली आहे सोयाबीन. तर 3 दिवस झाले मुक्काम आहे आमचा बारदाना नसल्यामुळे. हे केंद्र बारदाना नाफेडवाले जे केंद्राचे ते म्हणतात बारदाना घेऊन या तुमचा, तुम्हाला परत वापस देऊ बारदाना. आम्ही बाजारात भाव कमी असल्यामुळे आम्ही इकडे आणलेला आहे माल. इथं काय भाव मिळाला आहे? बारदाण्याला किती खर्च आलाय? बारदाण्याला एक कट्ट्याला 40 रुपये आला आहे बारदाण्याला खर्च. तिथे 3500 भाव आहे मार्केटमध्ये, ते 4,000. तिथे भाव असल्यामुळे आम्ही इकडे घेऊन आलो माल. काय वाटतं तुम्हाला? अतिशय खेदाची बाब आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ऐन वेळेवर जेव्हा पीक हातात घेऊन विकण्यासाठी जेव्हा शेतकरी बाजारात जातो तेव्हा खाजगी बाजारामध्ये सुद्धा लूट आहे, बाजारामध्ये भाव नाही. मात्र हमीभाव खरेदी केंद्रावर बाजारामधल्यापेक्षा 800, 700, 800 रुपयाचा फरक असल्यामुळे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करून माल विक्रीसाठी आलेला आहे. वास्तविक पाहता इथं जर पाहिलं तर बारदानाभावी तोही सुद्धा माल इथे बाजारभाव आपल्या हमीभाव खरेदी केंद्रावर सुद्धा विकता येत नाही. सरकारनं तर खऱ्या अर्थानं डंका पिटवलेला आहे की आम्ही हमीभाव खरेदी केंद्र सुरू केलेत, मात्र तिथं बारदाण्याचीच उपलब्ध नसेल तर तुमच्या हमीभावाचा काय उपयोग होणार शेतकऱ्यांना? खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायला म्हणजे बारदाना हा क्षुल्लक कारण आहे. ह्यांची मानसिकताच मला वाटतं की बाबा खरेदी करण्याची नाही आहे. शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे. इथल्या खरेदी केंद्रावर सध्या तरी स्वतःहून शेतकरी बारदाना घेऊन म्हणतात आम्ही बारदाना लावतोय, मात्र माल खरेदी करा. अशी वेळ शेतकऱ्यावर फक्त केवळ या शासनाच्या नाकर्तेपणामुळे आले आणि गांभीर्य नसल्यामुळे ही वेळ शेतकऱ्यावर येऊन पोहोचलेली आहे. शेतामध्ये किती सोयाबीन विकायला आणलं? इथं काय काय अडचणी आहेत? शेतामध्ये सोयाबीन झालं 70 कट्टे, विकायला आणलं 60 कट्टे. 60 कट्टे कालपासून इथे येऊन बसलो आम्ही. ते बाजारात भाव नसल्यामुळे इथं आणले तर इथलचे भाव आहेत बरे, पण इथं बारदाना नसल्यामुळं बारदाना विकत आणून आम्ही माल देतो इथं. तर इथून आता बाजारातले भाव नसल्यामुळं आम्ही इकडे आणले, इकडचे भाव चांगले असल्यामुळं. तर इकडे आता हे असे बारदाना नसल्यामुळं अडचणी आल्यात. बारदाना स्वतःचा पैसे घालून आणावं लागायला. किती पैसे खर्च केले बारदाण्यासाठी? 40 रुपये कट्टा प्रमाण आणले आम्ही. किती आणले बारदाना? 60 कट्टा आणलाय. बरं. हो. आता मग इथे किती पैसे मिळणार त्याचे सोयाबीनचे? सोयाबीनचे इथं आता 4800 काहीतरी भाव सांगितला आहे. जे आता ते भेटेन ते जे जास्त भेटेल म्हणून इथं आणलं तर इथं अजून कमी व्हायच्या मागं लागलेत. मग इथं काय व्हायचं तिथं काय व्हायचं, काय फरक पडायचा काय माहीत कोणीकडे. सोयाबीन हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. गत वर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. सोयाबीन उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा अधिक मेहनत शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करण्यासाठी करावी लागते. कारण
बाजारामध्ये सोयाबीनला भाव मिळत नाही आणि सरकारच्या वतीनं नाफेडच्या माध्यमातून जी सोयाबीन खरेदी केली जाते ते सोयाबीन खरेदी करण्यासाठी बारदानाच उपलब्ध नसल्यामुळं अनेक नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर मागील 10 ते 12 दिवसापासून जे ते सोयाबीनची खरेदी ठप्प आहे. मी सेनगाव शहरालगत असल्या असंच एका सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी हे जे सोयाबीन खरेदी केलेलं आहे हे सोयाबीन शेतकऱ्यांनी विकत आणलेल्या बारदाण्यामध्ये सोयाबीन खरेदी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बारदाना उपलब्ध नाही आहे, त्यामुळं अनेक शेतकरी मागील 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी सोयाबीन विक्री करण्यासाठी घेऊन आले आहेत. 2-2, 3-3 दिवसापासून शेतकऱ्याचा मुक्काम या खरेदी केंद्राच्या बाहेर आहे. कारण या ठिकाणी सोयाबीन विक्री करताना अनेक अडचणी येऊ लागले. त्यामध्ये बारदाना उपलब्ध नसणं, याचबरोबर नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सर्व्हरमध्ये सुद्धा मोठा इश्यू येतोय. त्यामुळं शेतकरी चांगले त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. बाजारामध्ये सोयाबीनला भाव जवळपास 3,500 ते 3,800 रुपये मिळतोय, परंतु नाफेडच्या खरेदी केंद्रावर 4,892 रुपये इतका प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. आणि या ठिकाणी कुठेतरी चांगला भाव मिळतोय म्हणून शेतकरी आपलं सोयाबीन या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येत आहेत. परंतु या ठिकाणी सुद्धा अनेक समस्या पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं सरकारच्या वतीनं जी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले त्या ठिकाणी मुबलक स्वरूपामध्ये बारदाना उपलब्ध करून द्यावा, ऑनलाईन सर्व्हरमध्ये जो अडथळा येतोय तो सुद्धा दूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. माधव दिपके, एबीपी माझा, सेनगाव, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.